नमस्कार. आगळी वेगळी रेसिपी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप. आज आपण मस्त कुरकुरीत चविष्ट असा मार्केटमध्ये जसा बटाटा चिवडा मिळतो तसाच आपण घरी कसा करायचा आहे ते खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत. मस्त असा कुरकुरीत आणि चविष्ट हा चिवडा होतो. तर उपवासाला आपण हा बटाटा चिवडा करून खाऊ शकतो. उपवास भूक लागली अधूनमधून तेव्हाही खाऊ शकतो. मस्त असा स्वादिष्ट होतो, छान असा कुरकुरीत होतो, अजिबात नरम पडत नाही. बटाट्याचा चिवडा असाच कुरकुरीत यावा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. अजिबात कुठे स्किप करू नका. चला तर मग रेसिपी खूप सोपी आहे. पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग आपण मस्त इथं कुरकुरीत बटाटा चिवडा करायचा. बटाटा चिवडा करण्यासाठी इथं मी 2 बटाटे घेतले आहे. छान मोठे मोठे बटाटे निवडावे किंवा मग तुम्ही पातळ सालीचा बटाटा सुद्धा घेऊ शकता. तुम्ही बघा इथं असे मोठ्या आकाराचे आहे. सगळ्यात आधी इथं मी ही धुवून घेतले आहे. तर इथं मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे. बटाटा चिवडा करण्यासाठी एकदम छोट्या साईजचा बटाटा वापरायचा नाही. छान असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे. इंदोरी बटाटा असला तर खूप छान, नसेल तर छान कुठल्याही प्रकारचा बटाटा घेऊ शकता. सगळ्यात आधी याची साल काढून घेऊया. हे बघा या पद्धतीने अशी साल काढून घ्यायची. इथे दोन्ही बटाट्यावरची साल काढून झाली आहे. इथं मोठी एक परात घेतली, त्यामध्ये असं भरपूर सारं पाणी घातलं आहे जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही. आता इथं जाड छिद्राची किसणी घ्यायची. अशी उभी न पकडता आपल्याला अशी आडवी पकडायची आहे आणि हा बटाटा छान असा लांब लांब याचा किस करून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने असा आडवा पकडायचा म्हणजे जेणेकरून व्यवस्थित हा बटाट्याचा किस किसता येईल. बघा मस्त असा छान लांब लांब हा किस पडत आहे, तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहे. तर बघा इथे आपले दोन्ही बटाटे किसून झाले आहे आणि मस्त असा लांब लांब किस करून घेतला मी. 3-4 वेळा या बटाट्याचा किस व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत यातील स्टार्च निघून जात नाही. बघा इथं मी हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये 3-4 वेळा धुवून घेतला आहे. संपूर्ण यातील स्टार्च निघून गेलं आणि चाळणीमध्ये 5 मिनटं पाणी नितळण्यासाठी ठेवलं होतं. आता आपण एका कापडावर हे सुकायला घालूया. तर बघा असे मोकळे मोकळे सुकायला ठेवायचे आहे. स्वच्छ रुमाल आथरला मी. यावरती हा आपल्याला किस घालून घ्यायचा आहे. मोकळा मोकळा सुकण्यासाठी ठेवायचा आहे. फक्त यातील ओलसरपणा कमी व्हायला हवा. छान हा किस आपल्याला 15 मिनटं तरी फॅनच्या हवेखाली सुकवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. बघा इथं गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे आपले 15 मिनटं झाली आहे. बटाट्याचा किस व्यवस्थित असा छान सुकलेला आहे. असा कडकडीत असा सुकून घ्यायचा नाही. तर बघा यातील ओलसरपणा कमी झालेला आहे. आता इथं तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. आता आपण तेल चेक करून बघूया. बटाट्याचा किस घालून बघते, फुलून छान असा वरती येत आहे. आता आपल्याला हा किस जेवढा यामध्ये मावेल तेवढा घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा कुरकुरीत तळून घ्यायचा. लगेच पलटी करायची घाई अजिबात करायची नाही. सर्वप्रथम गॅस फुल आचेवर ठेवायचा आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे. कुठलाही पदार्थ असा कुरकुरीत व्हायचा असेल तर गॅसची फ्लेम मोठ्या आचेवर ठेवायची, म्हणजे तो पदार्थ छान असा कुरकुरीत होतो आणि तेलकट अजिबात होत नाही. तर इथं मोठ्या आचेवरच मी हा किस तळून घेते. एकदम असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आपल्याला. बघा इथे मी हा बटाट्याचा किस छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आणि एकदम असा कडक झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. यापेक्षा जास्त तळून घ्यायचा नाही, तर लगेच चाळणीवर काढून घ्यायचा जेणेकरून असं तेल संपूर्ण यातील नितळून जाईल. बघा छान असा कुरकुरीत झाला आहे. आता याच पद्धतीने आपण सगळा किस तळून घेऊया. बघा सगळा आपल्या बटाट्याचा किस तळून झाला आहे. मस्त असा कुरकुरीत झाला. तेल नितळण्यासाठी अशा जाड छिद्राच्या चाळणीवर ठेवायचं जेणेकरून संपूर्ण तेल यातील नितळून जाईल आणि चिवडा अजिबात तेलकट होणार नाही.
आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घेतले मी, हे सुद्धा यामध्ये तळून घ्यायचे आहे. छान खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे तळून घेऊया. बघा शेंगदाणे मस्त असे खरपूस तळले गेले आहे. आता गॅस बंद करूया आणि लगेच शेंगदाणे काढून घेऊया आणि डायरेक्ट आपल्याला या बटाटा चिवड्यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाणे. बघा आता इथे मी बटाटा चिवडा परातमध्ये काढून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला बघा इथं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. इथे 2 चमचे पिठी साखर घेतली मी. तर हा बटाटा चिवडा गोडसर असतो म्हणून 2 चमचे साखर घालून घ्यायची आणि छान हे मिसळून घ्यायचं आपल्याला. बघा इथे मी एक सर्विंग प्लेट घेतली आहे. यामध्ये आपण हा चिवडा घालून घेऊया. मस्त असा कुरकुरीत झाला आहे आणि बघा मस्त छान असा कमाल दिसतोय. असा कुरकुरीत खाण्यासाठी परफेक्ट झाला आहे. चवीला खूप छान लागतो. जसं आपण मार्केटमधील उपवासाचा बटाटा चिवडा विकत आणतो, अगदी त्याचप्रमाणे हा चिवडा घरी बनवून तयार होतो. बघा काय मस्त सुरेख रंग आला आहे. पटकन असा खावासा वाटतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. बघा मस्त असं छान झालं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हीसुद्धा एकदा हा चिवडा नक्की करून बघा, तुम्हाला सहज जमेल. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.